Good morning. Today we are start next part of the chapter number 7, energy flow in ecosystem. Next part is biogeochemical cycle. जीव रसायन चक्र. Biogeochemical cycle means the biological component, geological component, and some chemicals. They are move one level to another level, one trophic level to another trophic level, and this system is completed in the biosphere, in the ecosystem. जी इकोसिस्टम आहे, इकोसिस्टम मध्ये या परिसंस्थेमध्ये सजीवाची, निर्जीवाची या सगळ्यांची क्रिया ही एकत्र होत असते आणि यांच्या माध्यमातूनच जे एक सायकल तयार होते तिला आपण बायोजिओकेमिकल सायकल म्हणतो. इन दिस बायोजिओकेमिकल सायकल द एनर्जी फ्लो in the ecosystem is one way. The flow of nutrients is cyclic. The energy flow is in this ecosystem is a one way. म्हणजे या परिसंस्थेतील ऊर्जेचा जो प्रवाह आहे हा एकेरी आहे. आपण लास्ट पिरियडला आपण पाहिलेला आहे की ऊर्जा ही कशा प्रकारे सूर्यापासून निघते आणि ती शेवटी मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात, डिकम्पोजर्स, त्यांच्या माध्यमातून ती सॉइल मध्ये जात असते किंवा हीट बाहेर टाकली जात असते. तर अशा प्रकारे ही एकेरी आहे. परंतु जे पोषण चक्र आहे, ते न्यूट्रिएंट सायकल आहे, दिस न्यूट्रिएंट सायकल इज सायक्लिक. ही चक्रीय आहे, म्हणजे गोलाकार आहे. न्यूट्रिएंट्स जे पोषण मूल्य आहेत हे पोषण मूल्य आपल्याला चक्रीय पद्धतीने एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये किंवा एका लेवल मधून दुसऱ्या लेवल मध्ये टॉप टू बॉटम हे आपल्याला सायक्लिक प्रोसेसने जाताना पाहायला मिळतात. ऑल ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ. सर्व सजीवांना वाढीसाठी पोषण मूल्याची गरज असते, पोषण तत्वाची गरज असते. Study the various components in the figure given alongside and the biogeochemical cycle is explained in this diagrammatic process. Look the diagram. Here one of the diagram is given. Hydrosphere atmosphere interreaction, atmosphere environment interreaction, interreaction of hydrosphere, atmosphere, lithosphere and biosphere, and conversion of lithosphere into rock and soil. This is the one cycle, biogeochemical cycle. It is also called. See how to necessary nutrients to every organism. कशा प्रकारे आपल्याला प्रत्येक सजीवाला पोषण तत्वाची गरज असते, पोषण मूल्याची गरज असते, ती आपल्याला इथं पाहायचं आहे. Nutrients necessary for the growth of organisms are continuously transferred from abiotic to biotic factor to abiotic to biotic to abiotic factor in an ecosystem. हे जे न्यूट्रिएंट्स आहेत, सजीवाला वाढीसाठी आवश्यक असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत, हे न्यूट्रिएंट्स अबायोटिक टू बायोटिक अँड बायोटिक टू अबायोटिक कशा प्रकारे ट्रान्सफर होतात हे आपल्याला याच्यात घटकातून पाहायला मिळतील. लिथोस्फियर, हायड्रोस्फियर, एटमॉस्फियर याच्यात असलेले जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत, त्या अबायोटिक फॅक्टर्स मधून आपल्याला बायोटिक फॅक्टर्स कडे ही एनर्जी प्रोव्हाइड होताना दिसते, एनर्जी ट्रान्सफर होताना दिसते. बायोटिक फॅक्टर मधून अबायोटिक फॅक्टर कडे ती कशी कन्वर्ट होते. बायोटिक फॅक्टर जे डेड होतात त्या बायोटिक फॅक्टर मधील डेड प्लांट आणि एनिमल मधून मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचं डिकम्पोजिशन करतात आणि ते मिक्स होतात सॉइल मध्ये, म्हणजे बायोटिक टू अबायोटिक या प्रकारे न्यूट्रिएंट्स
ट्रान्सफर केले जात असतात. The cycle operates continuously through the medium of biosphere from the lithosphere. हे म्हटलेलं आहे की हे जे बायोस्फियर आहे, जीवावरण आहे, आणि लिथोस्फियर, आपण लिथोस्फियर कुठे पाहिलंय, इंटरॅक्शन ऑफ द हायड्रोस्फियर, एटमॉस्फियर, लिथोस्फियर. म्हणजे इथं जे शिलावरण असेल याच्यात ह्या प्रामुख्याने या घटकामध्ये शिलावरण, वातावरण आणि जलावरण मिळून तयार झालेलं हे जे जीवावरण आहे ना, एटमॉस्फियर, लिथोस्फियर, एटमॉस्फियर अँड हायड्रोस्फियर यांच्यापासून बायोस्फियर तयार होतो आणि यांच्यामध्ये हा चक्र कंटिन्युअसली सुरू असतो. In this process, biological, geological, chemical sources of nutrients in this process is a complex process and depends upon the level of energy transfer in the ecosystem. म्हणजे म्हटलं आहे की ही जी प्रक्रिया, या ज्या प्रक्रियेत जैविक घटक असतील, भूस्तरीय असतील किंवा रासायनिक जी पोषण द्रव्य आहेत यांचं चक्रीभवन गुंतागुंतीचं असते आणि ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून असते. म्हणजे परिसंस्था जी आहे, इकोसिस्टम आहे, त्याची जी ऊर्जा पातळी, एनर्जी लेवल ज्याला म्हणतो आपण, त्या एनर्जी लेवलवर तो डिपेंड करतो. म्हणजे फूड चेन लांब आहे की आखूड आहे, त्या जर लांब असेल तर एनर्जी लेवल कमी कमी होत जाते आणि आखूड असेल तर एनर्जी लेवल तिथे जास्त असते. तर त्याच्यावर अवलंबून आहे, एनर्जी लेवलवर अवलंबून आहे की कशा प्रकारे हे न्यूट्रिएंट्स आहेत हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतील. One of the chart is given in your book. Types of biogeochemical cycle. Types: gaseous cycle and sedimentary cycle. There are two types of cycle: gaseous cycle and sedimentary cycle. म्हणजे वायुचक्र आणि भूचक्र किंवा ज्याला आपण अवसादन चक्र म्हणतो. In the gaseous cycle, the accumulation of the main abiotic gases, nutrients material is found in the earth atmosphere. म्हणजे या अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचं संचयन पृथ्वीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इन्क्लूड्स नायट्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, कार्बन डायऑक्साइड गॅस, वॉटर वेपर्स एक्सेट्रा. याच्यामध्ये आपल्याला या अबायोटिक फॅक्टरमध्ये कोणती कोणती गॅसेस पाहायला मिळतात तर नायट्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, कार्बन डायऑक्साइड गॅस आहे, वॉटर वेपर्स आहेत, हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात गॅसियस सायकलमध्ये. सेकंड टाइप आहे सेडिमेंटरी सायकल, भूचक्र किंवा अवसादन चक्र म्हणतो आपण. इन एक्युमुलेशन of an main abiotic nutrients material is found in soil. मुख्य अजैविक पोषक द्रव्याचं संचयन पृथ्वीवरील मातीमध्ये, मृदामध्ये, अवसाद खडकामध्ये आपल्याला आढळतो. Sediment and sedimentary rocks etc. of the earth includes soil components like iron, calcium, phosphorus etc. म्हणजे या भूगर्भामध्ये जे चक्र आहे, भूचक्र आहे, या भूचक्रामध्ये आपल्याला आयरन सायकल पाहायला मिळेल, आयरन पार्टिकल्स पाहायला मिळतील, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, आणखी असे अनेक घटक आपल्या या सॉइलमध्ये असतात. ते आपल्याला या सेडिमेंटरी सायकल या घटकांमध्ये पाहायला मिळतात. तर दोन बायोजिओकेमिकल सायकलचे दोन भाग केलेला आहे, एक आहे गॅसियस सायकल आणि दुसरा आहे सेडिमेंटरी सायकल. तर आपण काही गॅसियस सायकलची उदाहरणं पाहणार आहोत इथं. The gaseous cycles is a speeder cycle than the sedimentary cycle. स्पीडर म्हटलेलं आहे म्हणजे गॅसियस चक्र हे जे आहे, वायू जे चक्र आहे हे भूचक्रापेक्षा वेगाने घडत असते. याची जी क्रिया ही वेगाने होत असते. फॉर एक्झाम्पल
If carbon dioxide has accumulated in an area, it is quickly dispersed with the wind or absorbed by plants. उदाहरण दिलेलं आहे कार्बन डायऑक्साईड. म्हणजे एखाद्या भागामध्ये जर कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर तो लगेच पसरतो, किंवा वनस्पती भरपूर असतील तर त्या वनस्पती त्याला शोषून घेतात, म्हणजे लवकर त्याचं डिकम्पोजिशन किंवा ज्याला काय म्हणू आपण डिस्पर्सन होत असते, तो तिथून नाहीसा केला जाऊ शकतो. Climate change and human activities seriously affect the speed, intensity and equilibrium of these cycles. आता ही जी सायकल आहे या सायकलवर अफेक्ट करणारे काही घटक आहेत. मग ते हवामानातील बदल असेल, मानवी क्रिया असतील. या हवामानातील बदल किंवा मानवी क्रिया यांच्यामुळे त्याची स्पीड, चक्राची स्पीड, सायकलची स्पीड ही कमी होऊ शकते. इंटेन्सिटी, त्याची तीव्रता कमी होऊ शकते, किंवा इक्विलिब्रियम, म्हणजे तो इक्विलिब्रियम, तो ज्याला आपण काय म्हणू संतुलन, म्हणजे संतुलन टिकवून ठेवण्याचं प्रमाण आहे, हे त्याच्यावर इफेक्ट प्रामुख्याने क्लायमेट चेंजेस आणि ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे होत असतो. व्हेरियस ऍस्पेक्ट ऑफ दिस सायकल्स आर एक्सटेन्सिव्हली स्टडीड नाउअडे. आणि म्हणूनच हे जे घटक आहेत याच्यावर विशेष भर दिलेला आहे, त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी विशेष भर देण्यात आलेला आहे, कारण की त्याच्यावर साईड इफेक्ट होऊ नयेत, किंवा ते त्याचं मानवी जीवनावर त्याचा परिणाम होऊ नये, किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे ते नष्ट होऊ नये, म्हणून आपल्याला या घटकावर जास्त भर दिलेला आहे. तर आपण पाहू, पुढचं घटक आहे कार्बन सायकल, कार्बन चक्र. Carbon cycle. The carbon is an element, already everybody know it is a non-metal. Their symbol is C, and this carbon is a very important factor in the biogeochemical cycle. The circulation and recyclation of carbon from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called carbon cycle. Simple definition: the circulation and recycling of carbon from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called carbon cycle. म्हटलेलं आहे की कार्बन चक्र म्हणजे काय, तर कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र. Abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic from mainly through photosynthesis and respiration. हे जे अजैविक कार्बनाचे अणु आहेत यांचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण आणि श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होत असते. अबायोटिक कार्बन याचं रिसायकलिंग कशा प्रकारे होईल, कोणत्या माध्यमातून होईल, थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन इन बायोटिक फॅक्टर. जैविक घटकामध्ये त्याचं अभिसरण, प्रकाश संश्लेषण क्रिया आणि श्वसन क्रियेच्या माध्यमातून केलं जात असते. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर बायोजिओकेमिकल सायकल. म्हणूनच म्हटलेलं आहे की कार्बन हा एक महत्वाचा घटक या जीवरसायन चक्रामध्ये आहे. लुक द डायग्राम. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे कार्बन चक्र कसं तयार होतं. पाहू आपण. Plant convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. सगळ्यांना माहित आहे की
फोटोसिंथेसिस प्रोसेस करायची असेल तर वनस्पती फोटोसिंथेसिस प्रोसेस करण्याकरता वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात and that carbon dioxide is converted into carbohydrate in the form of glucose. त्याचं कन्व्हर्सन ग्लुकोज मध्ये केलं जात असतं आणि ही जी प्रोसेस आहे त्याला आपण फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणतो. कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड फॅट्स इज ऑल्सो produced in the photosynthesis process. Herbivorous feed upon plants. Carnivorous feed upon herbivorous. In this way, biotic carbon is transported. कार्बन डायऑक्साईड मधून जे कार्बन आलेलं आहे अबायोटिक फॅक्टर मधून आलेलं कार्बन ते प्लांट मध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेसने फूड तयार झालं आहे, कार्बोहायड्रेट्स तयार झाले. आता हा कार्बोहायड्रेट्स हा जो प्लांट आहे या प्लांट मध्ये असलेला हा कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हा कार्बोहायड्रेट कोण यूज करणार आहे? हर्बिओरस यूज करणार आहे. म्हणजे त्या प्लांट मधून ते कार्बन बायोटिक फॅक्टर या हर्बिओरस कडे आलेले आहे. या हर्बिओरस मधून हा कार्बन कार्निवोरस कडे गेलेला आहे. आलं ना, अबायोटिक टू बायोटिक ही सायकल सुरू झालेली आहे. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू हर्बिवोरस, फ्रॉम हर्बिवोरस टू कार्निवोरस एंड फ्रॉम कार्निवोरस टू अपेक्स कंझ्युमर. आणि कार्निवोरस पासून अपेक्स कंझ्युमर पर्यंत गेलेला आहे. आफ्टर दॅट eventually after the death all types of consumers are decomposed by decomposer. मग जेवढे काही डिकम्पोजर्स आहेत, सॉरी कंझ्युमर्स आहेत, मग तो प्रायमरी सेकंडरी किंवा टॉप लेवलचा असेल, हे सगळे मेल्यानंतर याला डिकम्पोज करण्यासाठी डिकम्पोजर्स आहेत. दॅट इज कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया अँड फंगी. Bacteria and fungi and carbon dioxide is released again into the atmosphere and is used or म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पुन्हा आपल्याला ते जाताना दिसतील. डेड एनिमल झाल्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचं डिकम्पोजिशन करतात आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर ते कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये पुन्हा वातावरणामध्ये सोडले जाईल. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कार्बन गोज इनटू एटमॉस्फियर and it is again take up by living organisms. पुन्हा ते कार्बन डायऑक्साईड वातावरणात गेलं, त्याच्यातला पुन्हा कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस प्रोसेसने परत आलं. दिस इज द कार्बन सायकल. तर कशा प्रकारे ही कार्बन सायकल तयार होते? कार्बन सायकल सोप्या भाषेत म्हटलं तर कार्बन डायऑक्साईड अबायोटिक फॅक्टर वातावरणातील हा फोटोसिंथेसिस प्रोसेसने बायोटिक फॅक्टर मध्ये येतो. फोटोसिंथेसिस प्रोसेसने फूड तयार केल्यामुळे हा जो प्लांट आहे याला हर्बिओरस त्याच्यातील कार्बन म्हणजेच अन्न म्हणून त्याला ग्रहण करतात. त्याच्यातील कार्बन त्या हर्बिओरस मध्ये ट्रान्सफर होतो. हर्बिओरस टू कार्निवोरस, हर्बिओरस मधून ते कार्निवोरस मध्ये जाते अँड कार्निवोरस टू टॉपमोस्ट किंवा एपेक्स कंझ्युमर कडे प्रोव्हाइड केले जात असते. आफ्टर दॅट ऑल कंझ्युमर्स आर डेड. ते प्रत्येक कंझ्युमर मेल्यानंतर दे डिकम्पोज बाय द फंगी बॅक्टेरिया अँड दे अगेन रिलीज द कार्बन डायऑक्साईड टू एटमॉस्फियर. And this cycle is continuous. It is called carbon cycle. तिलाच आपण काय म्हणतो? कार्बन सायकल म्हणतो. ओके, see you next period. Next two cycle, nitrogen cycle and oxygen cycle. Thank you.